राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज 0 ते 5 वयोगटातल्या बालकांना पोलिओ डोस दिला जात आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण बूथची स्थापना करण्यात आली असून वाड्या वस्त्यांसह वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजुरांच्या बालकांनाही पोलिओ डोस देण्याकरता फिरती मोबाईल पथकं देखील कार्यरत आहेत। पुढले 5 दिवस घरोघरी जाऊन देखील राहून गेलेल्या बालकांना ही मात्रा दिली जाण्याची खात्री केली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत सर्व पालकांनी आपल्या 5 वर्षांच्या आतील मुलांना पोलिओ डोस देण्याचं आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात आले। 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य या मोहिमेसाठी घेण्यात आले आहे। वर्धा जिल्ह्यातही पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येते। 9 मार्चपर्यंत ही मोहीम चालणार असून घरोघरी जाऊन बालकांना डोस देण्यात येतील। छत्रपती संभाजीनगरमध्येही लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे। गावातली प्रमुख ठिकाणं, मंदिरं, चावड्या, बस स्थानकं, विविध सभागृह आदी ठिकाणी सकाळपासूनच बालकांना डोस देण्यात येत आहेत। आपले शेजारी देश अजूनही पोलिओ मुक्त नसल्यामुळे दक्षता पाळून सगळीकडे लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येतो आहे।